मंडळी हल्ली या सरकारमध्ये महाराष्ट्रात भाईगिरी करणारे, दादागिरी हासडणारे, शिव्या हासडणारे, छपरी टपरी टपोरी आमदार खासदार जनप्रतिनिधी किती आहेत ते बघा, तुम्हाला मजा येईल. बाहेरून शर्ट पांढरा आणि आतून काळ्या किटाळ विकृतीने अख्खं गोदाम भरून असलेले हे नेते आहेत की भूत आहेत ते तुम्हाला आज कळेल. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे. आजचा नवीन बातमी आहे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. लायकी असलेले परीक्षा देत फिरतायत, तुम्हाला ठाऊक आहे. देशभरात त्यांना नोकऱ्या नाहीत बिचारांना. ज्यांची लायकी नाही असे आमदार खासदार मंत्री महामंत्री होऊन आपल्या बापाच्या पैशावर अय्याशी करत आहेत. अलिशान जीवन जगत आहेत. हे आपल्या देशाचं हल्ली वास्तव आहे मंडळी. हे काही मी रिकामं बोलत नाही. आमदार खासदारांनी आपलं खरं व्यक्तिमत्व कितीही झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीतरी त्यांची ओरिजिनल बोली भाषा किंवा भाईगिरीची अशा प्रकारची दादागिरी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बाहेर पडतेच कॅमेऱ्यातून, लक्षात घ्या. मंडळी, तुम्ही काही दिवसांपूर्वी संजय गायकवाडांचा शिवराळ शो पाहिला असेलच. आणि आता नवीन महोदय पुढे आले आहेत. त्यांचंही नाव संजय आहे. हे आहेत खासदार संजय दिना पाटील. पत्रकारांच्या प्रश्नांना कंटाळून हे कोणत्या भाषेत पत्रकारांशी बोलतायत ते आधी ऐका. देतो भाई, घे ना यार, कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच लिहे, रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा. खूप दिवस सण केला तुम्ही. हा, बाजू कशाला गाठीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे. अरे काही बोलू द्यायच्या गांडीत घे. मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा, तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. ऐकलं मंडळी? अहो, सत्ता आली की कायदा खिशात जातो का हो? पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून मारून पाठवीन, तुम्हाला मारून टाकीन, अशी भाषा वापरण्याची हिंमत येते कुठून? हा सर्वात पहिला प्रश्न आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे की सत्तेच्या माजाची नवी व्याख्या आहे, हे तुम्ही ठरवा. जर आज पत्रकारांना धमक्या मिळत असतील तर उद्या सामान्य नागरिकांची, तुमच्या आमच्या सारख्यांची हे खासदार काय अवस्था करतील हो, याची कल्पना न केलेलीच बरी. भविष्य अतिशय वाईट आहे आपल्या महाराष्ट्राचं. लोकशाहीत पत्रकार हा शत्रू नसतो, हे तुम्हाला ठाऊक आहे. तो प्रश्न विचारणारा एक आरसा असतो. पण जर त्या आरशात स्वतःचा चेहरा पाहायची या अशा शिवराळ खासदारांची हिंमत नसेल तर तो आरसाच फोडण्याची भाषा केली जाते. अलीकडे तेच हल्ली सुरू आहे. आणि हे किती भयान आहे मंडळी, हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंच्या सेनेतून नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केलेले संजय दिना पाटील खासदार आहे म्हणतात. वाह. यांनी पत्रकारांनी यांना प्रश्न विचारल्यानंतर संतुलित उत्तर देण्याऐवजी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आणि पुन्हा इथे आलात तर मारून पाठवीन अशा आशयाची धमकी दिल्याचं आपण पाहिलं आहे. यांना खासदार कुठल्या तोंडाने म्हणायचं आपण? हा अत्यंत गंभीर विषय आहे. कारण पत्रकाराला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना. तेच पत्रकाराचं काम असतं, त्यांचं कर्तव्य आहे. पत्रकारांच्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर काय द्यायचं नाही द्यायचं हा तुमचा अधिकार आहे, हा तुमचा प्रश्न आहे. परंतु अशा प्रकारे लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचा अधिकार नाही पत्रकारांना, लक्षात घ्या. राजकारणात पक्ष बदलणे हा वैयक्तिक निर्णय असू शकतो. तुम्ही जा, उड्या मारा इकडून तिकडे, आम्हाला काय घेणं देणं नाही. सगळा तमाशा महाराष्ट्र बघतो आहे. पण पक्ष बदलल्यानंतर कायद्यालाही बदलून टाकण्याचा परवाना तुम्हाला मिळतो का? शिंदे देतात का तुम्हाला परवाना? सत्ता म्हणजे सेवा की दादागिरी आहे? प्रश्न विचारला की उत्तर द्या, उत्तर नसेल तर शांत राहा. पण मारून टाकीन, फोडून टाकीन, मारून पाठवीन अशा धमक्या देणे हे लोकशाहीची भाषा नाही, ती गुंडगिरीची भाषा आहे. हे यांना कोण सांगेल? एकनाथराव शिंदे यांनी या अशा दादागिरी किंवा भाईगिरी करणाऱ्या अशा आमदार खासदारांना आवरलं जर का नाही तर लोक उद्या शिंदे सेनेला शिंदे टोळी म्हणतील, हे लक्षात घ्या. शिंदे टोळी. सत्तेच्या जोरावर जर कुणाला वाटत असेल की प्रत्येक प्रश्न दाबता येईल तर तो मोठा गैरसमज आहे, लक्षात घ्या. पत्रकार हा सत्तेचा नोकर नसतो, तो जनतेचा प्रतिनिधी असतो. त्याने प्रश्न विचारायलाच पाहिजे, कुणीही असो.
आमदार असो, खासदार असो, की महामंत्री असो, की पंतप्रधान असो, कायदा सर्वांसाठी समान आहे. मग तो सामान्य नागरिक असो किंवा सत्ताधारी पक्षातील नेता असो, कुठलाही तोफचन असो. कारण पत्रकाराला गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न तुमच्यासाठी आहे, पत्रकारांना धमकावणे हा सत्तेचा माज आहे का हो, की लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे? तुम्ही ठरवा. तसाही शिवसेनेचा हा पूर्वीचा इतिहास राहिला आहे, पण त्याला कारणं होती मंडळी. तेव्हा बाळासाहेबांची एक शैली होती, त्यांचा एक दरारा होता, हा वेगळा एक त्यांचा बाज होता. त्यांचं राजकीय वजन देखील एवढं मोठं होतं की त्यांची प्रत्येक शैली खपून जायची. तेवढं त्यांचं कार्य देखील होतं. तुमचं काय कार्य आहे पत्रच? आता प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेब किंवा आनंद दिघेंची स्टाईल वापरायला जातील तर ते तोंडावर पडतील, लक्षात घ्या. अशा चिल्लर चपाट्यांनी अशा प्रकारे प्रयत्न करणं म्हणजे उरली सुरली शिवसेनेची प्रतिमा मलिन करणं होय. हल्ली एकनाथ शिंदेंना या गोळा केलेले जे खासदार आहेत, आयात केलेले, त्या खासदारांची गरज आहे. त्यांना गुंजारणं यांना गरजेचं आहे, कारण शिंदेंना मुख्यमंत्री पद हवं आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. अशा वेळी आता जनतेनेच या शिवराड भाईगिरी करणाऱ्या नेत्यांना धडा शिकवायला पाहिजे, लक्षात घ्या. अरे प्रत्येकजण बाळासाहेबांसारखा बोलायला पाहतो, बाळासाहेबांसारखा वागायला पाहतो, बाळासाहेबांसारखी शैली वापरायला पाहतो, धर्मवीर आनंद दिघे सारखं दाढी मोठी ठेवून वागायला पाहतो. अरे तुम्हाला जमणार नाही ते. छपरी टपऱ्यांना ते जमत नसतं. गल्ली कुच्यातून आलेले, दुसऱ्याच्या भरोश्यावर खासदार झालेले, आमदार झालेले, पैशाच्या बळावर मतं विकत घेऊन आमदार खासदार झालेले, तुमची लायकी नाही बाळासाहेबांची लायकी. बाळासाहेबांच्या बरोबरीत तुम्ही बसू शकत नाही. बाळासाहेबांचं काम होतं, काम बोलत होतं त्यांचं. मुंबईतून दिल्ली दरबार हादरवून टाकायचे ते. आणि तुम्ही त्यांच्या बॅनरखाली, त्यांच्या नावाच्या खाली ज्या शिवसेनेत तुम्ही आहात, त्या उद्धव साहेबांच्या सेनेत असा की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेत असा, पण शेवटी फोटो बाळासाहेबांचाच तुम्हाला लागतो बॅनरवरती आणि निवडून यायला देखील. त्यांच्या नावाची अशी फजिती करू नका. पत्रकारांना त्यांनी बोलवलं, पत्रकारांना हासळलं, त्यांनी अनेकदा निखिल वागडे सरांना काय काय बोलले नसेल बाळासाहेब ठाकरे, पण त्यांचा आदरही केला, त्यांचं आतिथ्यही केलं आणि बंगल्यावर बोलवून, मातोश्रीवर बोलवून त्यांना मुलाखतही दिली. आणि वेळ आली तिथे त्यांना झापलंही सुद्धा, पण वेगळ्या भाषेत, वेगळ्या प्रेमात, वेगळ्या जिव्हाळ्याच्या प्रतिकृतीमध्ये. मंडळी हे फार भयान आहे. आणि हे आमदार आपल्या महाराष्ट्रातले काही तर, एक तो हिप्पी कट आहे, तो काय नाव आहे त्याचं, ते वेगळंच काहीतरी बोलतात हो, एकदम नॉन मॅट्रिक. आजच मी तो एक डाटा पाहिलेला आहे, 1000 जवळपास 1100 काहीतरी हे आमदार खासदार आणि हे मंत्री काहीतरी, काही कोणी 10वी नापास आहेत, कोणी 8वी नापास आहेत, कोणी 4थी पास आहे, कोणी काहीच शिकलेलं नाही. 1000च्या वरती ही संख्या आहे आपल्या देशामध्ये. काय होईल या देशाचं? आणि लेकरं 24 तास अभ्यास करून परीक्षा देत आहेत, पेपर फुटत आहेत, त्याची यांना लाज नाही, त्या प्रश्नांची यांना लाज नाही. आणि संजय राऊत देखील जुने पत्रकार आहेत, त्यांनीही आपलं तोंड भाषा वापरून बोलायला पाहिजे. असे विचित्र शब्द त्यांनीही त्या संजय दिना पाटलांना बोलले ते, आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी हा अशा प्रकारचा प्रकार केला आणि चक्क त्यांनी पत्रकारांचं जेवणच काढलं. अहो अनेकदा पत्रकारांना काम पडत असतं. पत्रकार परिषदा तुम्ही लोक जेव्हा घेता, निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला पत्रकारांची अतिशय आवश्यकता असते, तेव्हा तुम्ही जेऊ खाऊ घालता, प्रेमाने चहा पाणी करता. याचा अर्थ काय मग तो काढायचा आहे? संजय दिना पाटील म्हणाले की मी तुम्हाला जेऊ घालतो, घरात प्रवेश देतो. तुम्ही काय उपकार करता पत्रकारांवरती? पत्रकारांचं काम आहे तुम्हाला प्रश्न करणं. तुम्ही ज्या मशालीवर, उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये ज्या मशालीवर निवडून आलात, बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर निवडून आलात, तो पक्ष सोडून तुम्ही तिकडे का गेले, हा प्रश्न पत्रकारांनी करणं वाजिब आहे, स्वाभाविक आहे. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं तर द्या, नाहीतर नका देऊ. तो तुमचा प्रश्न आहे, तुमचं स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही अशा प्रकारे पत्रकारांना धमकावू शकत नाही, लक्षात घ्या. महाराष्ट्रातला पत्रकार हा गोदी मीडिया नाही. 1-2-4 पत्रकार सोडा, ते भटुकले, त्यांचं कोणी ऐकतही नाही. एकाने तर कमेंट बंद करून ठेवले आहे. पण इतर पत्रकारांनी काल त्या संजय दिना पाटलांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. सगळ्या पत्रकारांनी एकता दाखवली काल महाराष्ट्रामध्ये, आणि सगळ्या चॅनलवरती त्याचा निषेध होत आहे संजय दिना पाटलांचा. काय ती भाषा, चेहरा पाहणं तर एकदम हिरोसारखा, आणि भाषा पाहणं तर एकदम गल्ली छाप, टपोरी, छपरी. काय होईल काय ते तरुण तुम्हाला ऐकतील. आज सोशल मीडियावरती सगळ्यांच्या हातात सेलफोन आहे, नेटचा हा काळ आहे, हे युग आहे. तुमचा तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशभरात व्हायरल होत आहे. तुम्हाला काहीच त्याची शरम लाज लज्जा काहीच नाही. आणि पक्षप्रमुखाने काहीच त्याच्यावरती कारवाई करायची नाही, बोलायचं नाही. आणि मग काय, काही बोलायचं, नंतर मग दिलगिरी थोडीफार व्यक्त करायची. मागे तो संजय गायकवाडांचा प्रकार, अहो वाटतच नाही हे आमदार आहे म्हणून, हे खासदार आहे म्हणून.
काय म्हणाल त्या संजय दिना पाटील की मी खासदार आहे, थोड्या वेळासाठी विसरून जाईल, तुम्हाला मारून पाठवील. एकनाथराव शिंदे साहेब, तुम्हाला जितके खासदार आयात करायचे आहेत तेवढे करा. तुम्हाला शुभेच्छा आहे. तुम्ही मुख्यमंत्री व्हा. कालच्याच व्हिडिओत मी बोललो तुम्ही फार चांगलं काम केलं होतं 2.5 वर्षात. पण तुम्हाला ही प्रतिमा तुमच्या पक्षाची कायम ठेवावी लागेल. अशा लोकांना तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा जसा दरारा होता त्या पद्धतीचा दरारा तुमचाही असला पाहिजे. असे हसडायचे ते. नारायण राणे पक्ष सोडून गेल्यावर उभ्या सभेत नाऱ्या अशा प्रकारे ते बोलायचे. त्यांचं खपून जायचं. तुमचं नाही खपणार. तुम्हाला जर बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून तुम्ही पक्ष चालवत आहात, उद्धव सेना असो किंवा शिंदे सेना असो, तुम्हाला त्या धर्तीवर चालावं लागेल. बाळासाहेब ठाकरे जसे वागायचे, जसा त्यांचा दरारा होता, जसं त्यांच्या शब्दांना वजन होतं, कुठेही थोडीच बोलायचे ते तुमच्यासारखे. रस्त्यावर बोलायचे का? तुमचा ड्रायव्हर बाजूला आहे, तुमचे अंगरक्षक पोलीस साईडला आहे, त्या सगळ्यांसमोर तुम्ही पत्रकारांना झापताय. किती योग्य आहे? मंडळी, अतिशय घातक आहे हा प्रकार. आणि या महाराष्ट्रात येणारा काळ हा अतिशय कठीण येणार आहे. राजकीय क्षेत्र अतिशय सडलेलं आहे, अतिशय कुजलेलं आहे. कोणी त्याच्यावरती रिंग मास्टर नाही, कोणी मास्टर नाही, कोणी मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, कोणी एकनाथराव शिंदे बोलायला तयार नाही प्रखरपणे, कोणी ठाकरे साहेब, कोणीच काही बोलायला तयार नाही. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांनी आपला स्वतःचा हशा पिकवून टाकला अख्ख्या महाराष्ट्रात. योग्य नाही. आणि पत्रकारांना तुम्ही धमकावू शकत नाही, लक्षात घ्या. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. आणि त्याच पत्रकारांच्या बळावरती आज जनजीवन आणि या लोकांचे प्रश्न चव्हाट्यावर येत आहेत. मंडळी, त्यांना जिवंत ठेवा. नमस्कार.